सर्दी किंवा खोकल्यावरती अगदी छान असा उपाय म्हणजे आल्याची वडी म्हणा किंवा आलीपाक। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी रुपाली आपले स्वागत करीत आहे एक नवीन रेसिपी घेऊन। तुम्हाला कळाले असेल ती म्हणजे आलीपाक आपल्या घरच्या स्वादमध्ये। चला, ही मस्त अशी मऊसूद आणि खुसखुशीत वडी बनलेली आहे। तर तुम्हाला ही बनवायचे आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपीला मी इथे सुरुवात करते। इथे मी पाव किलोपेक्षा थोडंसं कमी आलं घेतलेलं आहे। पाव किलो मी आलं आणलं होतं, त्याच्यातलं मी थोडंसं वापरलेलं आहे, त्याच्यामुळे इथे मी बोलते पाव किलोपेक्षा कमी आलं आहे। आता इकडे मी याची सालं काढून घेणार आहे सर्व आल्याची, आणि आपण ह्याला बारीक कापून घेणार आहे। इथे आपण काय करणार आहे, आलं तिखट असतं त्याच्यामुळे आल्याच्या दुप्पट साखर घ्यायची। जर पाव किलो आलं घेतलं तुम्ही तर अर्धा किलो साखर घ्या, आणि अर्धा पाव आलं असेल तर तुम्ही पाव किलो साखर घ्यायची। आता इथे माझं पाव किलोही आलं नव्हतं आणि अर्धा पावही आलं नव्हतं, त्याच्यामुळे मी इथे पाव किलोपेक्षा आणि अर्धा किलोपेक्षा कमी, पाव किलोपेक्षा जास्त आणि अर्धा किलोपेक्षा कमी अशी साखर घेतलेली आहे। इकडे आपल्याला असं बारीक, आणि मी इथे एक पेला दूध घेतलेलं आहे। बारीक चिरून घ्यायचे आपल्याला आलं, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट बनवून घ्यायची। पाहू शकता मी इथे 2 टप्प्यामध्ये त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये मी चिरून घेतलेलं आलं घालून घेतलेलं आहे, आणि राहिलेलं सर्व दूध ते ॲड करून मी पुन्हा बारीक पेस्ट करून घेतलेली आहे छानपैकी अशी। पाहू शकता तुम्ही इथे छान पेस्ट झालेली आहे रेडी। आता इकडे आपलं पेस्ट घेतलेली, साखर घेतलेली आहे। साखर आपण आल्याची दुप्पट घ्यायची आहे, ते मी सांगितलेलं आहे तुम्हाला। इथे मी तूप आणि वेलची पूड घेतलेली आहे। त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवून इथे मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। तूप आपल्याला लागल तसं घालायचं आहे। 2च चमचे मी तूप घातलेलं आहे याच्यामध्ये। इकडे गॅस मध्यम ठेवायचा आहे। आल्याची पेस्ट घालून घ्यायची आणि साखर घालायची, आणि ह्याला व्यवस्थित तुम्ही हलवून घ्यायचे। मस्त होतो हा घरच्या घरी तयार झालेला आलीपाक। पाहू शकता तुम्ही आता इथे ह्याला बुडबुडे यायलाच लागलेले आहेत। गॅस मध्यम ठेवायचा आहे किंवा बारीक ठेवायचा आहे, अजिबात मोठा गॅस तुम्ही इकडे करायचा नाही। आता ह्याच्यामध्ये मी वेलची पूड घालून घेतली आणि गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे। दुसरीकडे आपण ज्याच्यामध्ये पाक करणार आहोत त्या ताटाला थोडंसं तूप लावून ताट रेडी करून ठेवायचे। इकडे मी ताटाला तूप लावलेलं आहे, किंवा तुम्ही तेल लावा, आणि ते ताट रेडी करून ठेवायचे। आता पुन्हा इकडे आपण ह्याला हलवून घ्यायचे। याच्यामध्ये मी कलर टाकलेला आहे रेड, तो ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं तर नका टाकू। मी फक्त छान दिसण्यासाठी रेड कलर टाकलेला आहे, रेड फूड कलर। पाहू शकता तुम्ही आता इथे मी हे हलवून आपल्याला अजिबात बंद करायचं नाही। ह्याच्यासाठी आपल्याला जवळजवळ अर्धा तास नक्कीच लागतो। पाहू शकता साईडने साखरेचे तुम्हाला असे बारीक बारीक हे दिसत असतील साखर जमा, तर आपला होतच आलेला आहे पाक असं आपण समजायचं। त्याच्यानंतर मी इथे ह्याला छान असं हलवत गेले। पाहू शकता तुम्ही आता इथे आपला आलीपाक आटत आटत चाललेलाच आहे। आणि इकडे आता आपण चेक करूया, एका बशीमध्ये पाणी घ्यायचं आहे। अशी गोळी रेडी झाली की आपला आलीपाक रेडी आहे। पाहू शकता तुम्ही एकदम, आणि साईडनं अशी साखर जमा होते बघा, कशी गोळी एकदम झालेली आहे, म्हणजे आपल्या इथे आलीपाक रेडी आहे। आता शेवटी उतरवायच्या टायमाला आपण ह्याच्यात पुन्हा 1 किंवा 1.5 चमचा तूप ॲड करायचं आहे। आणि ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे, कारण की आपल्याला पाक आलेला असतो आणि तो ताटामध्ये ओतून घ्यायचा। ही एकदम फास्टची प्रोसेस आहे। इथे तुम्ही एकदम फास्ट अजिबात वेळ लावू नका। तुम्ही हे एका वाटीला तेल लावून घ्या आणि लगेच असं त्याला पसरवून घ्या, कारण की ती लगेच कडक होते, अजिबात वेळ लागत नाही। पाक आला की मिश्रण ओतून घेतलं की ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची असते।
आता मी इथे वाटीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि तिला छान अशी मी थापून घेतलेली आहे. थापून घेतल्याच्यानंतर आपण अजिबात थांबायचं नाही, लगेचच इथे वड्या पाडायला घ्यायच्या आहेत. कारण की तुम्ही जर ह्याला ठेवून दिलं तर तुम्हाला वड्या कापायला पण खूप त्रास होईल. कारण की एकदम लगेच ही प्रोसेस होते, त्याच्यामुळे आपण लगेच थापून झालं की लगेचच वड्या पण पाडून घ्यायच्या आहेत आणि आपल्या इथे वड्यासुद्धा लगेच निघतात. परफेक्ट पाक झाला की वड्या पण आपल्या इथे लगेच निघतात. पाहू शकता मी आता इथे कट करून घेतलेल्या आहेत वड्या, चौकोनी आकाराच्या कट केलेल्या आहेत. इकडे मी तुम्हाला काढते बघा, साईडचे एकदम कडक झालेले आहे, लगेचच कडक होते. त्याच्यामुळे तुम्ही फक्त लक्षात ठेवा, थापायची पाक आल्याच्या नंतर प्रोसेस तुम्ही एकदम फास्ट करायची आहे. पाहू शकता इथे कशा वड्या निघत आहेत बघा, लगेच वड्या निघत आहेत आणि घरच्या घरी आपला हा आलीपाक रेडी होतो आणि सुंदर होतो. पाहू शकता किती छान अशा रेडी झालेल्या आहेत इथे वड्या. पावसाळा म्हणा, थंडीत म्हणा, मुलांना सर्दी होते, घरातल्यांना होते, सर्दी खोकल्यावर अगदी ह्या उपाय म्हणून अगदी छान घरच्या घरी तुम्ही ही आलीपाक बनवू शकता. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. बघा लगेचच माझ्या वड्या इथे सर्व निघालेल्या आहेत. पाक तुम्हाला समजलाच आहे पाक कसा करायचा आहे. गोळी आली म्हणजे पाक झाला आहे, किंवा आपल्या कढईच्या साईडला साखरेचा थर दिसला म्हणजे आपला पाक रेडी आहे. पाक आल्याच्या नंतर प्रोसेस आपल्याला फक्त फास्ट करायची आहे. पाहू शकता आता मी इथे वड्या सर्व लावून घेतलेल्या आहेत आणि ह्या वड्या आपल्या अजिबात खराब होणार नाहीत. तुम्ही ठेवाल तेवढे दिवस ह्या टिकतात, म्हणजे महिनाभरही टिकतात. तर तयार आहेत आपल्या इथे आल्याच्या वड्या किंवा आलीपाक. पाहू शकता किती मस्त दिसत आहेत, छान पण दिसत आहेत. तुम्हाला मी तोडून दाखवते, ह्या अजिबात आतून कडक होत नाहीत. हे बघा, आणि हे पण होत नाहीत, तुम्ही म्हणताल ओलसर, तो ओलसर पण होत नाहीत. छान मऊसूत अशा ह्या आल्याच्या वड्या होतात किंवा आलीपाक. तर चला, रेडी आहे आपला इथे आलीपाक. तुम्हाला जर ही आलीपाकची रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि एखादी कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.